देवा इथल्या नागरिकांना काय काय सध्या आणि ह्या परिसरात भरपूर काही विकास झालेला आहे आणि ह्या विकासात इथले जे कॉर्पोरेशनचे जे काही नगरसेवक आहेत त्यांनी काही भरपूर योगदान दिलेलं आहे. इथून शेजारून नदी वाहते, कोणती नदी आहे? मुळा नदी वाहते. मुळा नदी. तर तिथलं कचऱ्याचं व्यवस्थापन कसं आहे, कशा पद्धतीने? कचऱ्याचं व्यवस्थापन तर वेळोवेळी करतातच आहे, पण सदर्व आता समजा पाऊस काळात तर काही समस्या नाही, कारण ऑटोमॅटिकच कचरा चाललेला आहे ते तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला इथे काय काय सुधारणा झाल्या पाहिजेत? इथे मंदिर आहे, निसर्गरम्य वातावरण आहे, तर यासाठी इथे काय काय सुविधा तर सर्व चालूच आहेत गावकऱ्याच्या सान्निध्यातून. हे सर्व सुविधेचंच काम चालू आहे. आमदार कोण आहेत? का बऱ्यापैकी ह्या केला पाहिजे ना. आता त्यांनी दिविषयी तर काही एवढी जाणकारी आपल्याला नाही, कारण तेवढ्या खोलवर आम्ही काय कधी गेलेलोच नाही. बरं, ठीक आहे. इथून इच्छुक उमेदवार कोण कोण आहे काही माहितीये का? नाही. अजून तुम्हाला माहिती आहे का कोणते कोणते चेहरे इच्छुक आहेत बाबा? म्हणजे आता आमचे राहुल दादा कलाटे क्षेत्रात असतात आणि त्यांचं सदर्व नाव अग्रेसर आहेच. त्यांचा कामाकडे कसा कल आहे? पण त्यांचं भरपूर योगदान असतं. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन ते काम करणार. पक्षापेक्षा नाही, माणूस अपेक्ष, कामाचा माणूस पाहून करणार. माकडमध्ये अशी कुठली गोष्ट किंवा काम झालंय का की ते तुमच्या आठवणीत आहे बाबा हे आमदारांच्या निधीतून काम आमदार निधीतून झालेली अशी नाहीत काम. नाही. महापालिकेची कामं आहे सगळी, त्याला आमदारांचं श्रेय देण्यात काही अर्थ नाही. अजून बदल काय घडले पाहिजेत, काय वाटतंय तुम्हाला? तर रेग्युलर प्रोसेस आहे, त्यातनं होत चाललं सगळं. काय बाबा निवांत बसले? काय आता देवासमोर दर्शन करून बसलो. देवाचं दर्शन घेऊन बरं, काय वाटतं तुम्हाला आमदारांचा इथे काही सहभाग? विशेष नाही घ्यायचा आपल्याला, कामं काय काय झालेली आहे असं इथे तुम्हाला आठवतंय का की हे काम झालेलं आहे? पुलाची कामं असेल, कचरा व्यवस्थापन असेल, हे असे छोटे छोटे किंवा मोठं एखादं काम? मोठी कामं तर काय नाही, जी आहेत ती पहिले झालेली आहेत तीच कामं रेग्युलर चाललेली आहेत. बरं, म्हणजे फक्त निवडणुका आले की जनतेकडं? आता ही गार्डन बघा जाऊन तुम्ही, ते चौक ही आमचं गाव सरळ सांगायचं म्हणलं आम्हाला दिसतंय ते त्यांचे कॉर्पोरेशनचे किती काय असेल नियोजन कसं असेल, तिथे एक माणूस दिसत नाही. रात्रीची दारू पेणारी खाणारी येऊन मौज मजा मारून जातात, काय करतात, आणि शेजारी मंदिर आहे. हा, मग हेच मी म्हणतेय की आताच्या विद्यमान आमदारांवर तुम्ही खुश आहात का? आता तसं सांगू शकत नाही का हो. इथे गार्डन म्हणजे मोठं गार्डन दिसतंय ना? अहो मोठं गार्डन मोठे. त्याला कोणी हे नाहीये का काय साफसफाई करायला? अहो साफसफाई त्यांच्या रेकॉर्ड तुम्ही चेक करा, किती माणसं आहेत ते चेक करा. आम्ही नाही बोलू शकत ना त्याविषयी. वॉचमन वगैरे असेल ना कोणी? वॉचमॅन काय आहे, ती पोझिशनच वेगळी पद्धतीने आहे तिथं, आम्ही नाही बोलू शकत त्याच्यात. काय बाबा लांबूनच हात जोडताय, काय बोलायचंच नाही का? का तुम्ही नाही बोलले तर तुमच्या मुलांचं कसं होणार? मुलांना काही भेटायला नको का सुविधा? आताच्या तरुण युवकांना रोजगाराची संधी पाहिजे नाही. तुम्ही जर असं हात जोडून मला हात जोडल्या अगोदरच तर कसं काय व्हायचं? काय करणार काय? काय वाटतं तुम्हाला आताचे युवकांना रोजगाराची संधी पाहिजे की नको? आता दिली तर मिळणार त्यांना. मग आता आमदार कोण आहेत? आमदार जगताप. बरं, कामावर खुश आहे का त्यांच्या? कामावर खुश आहे, चाललं तिथं करते काम, ती काय सांगायचं. बरं, मेट्रो गेली का इथनं की नाही? इथून नाही, ही काय इकडून गेली, तिकडनं गेली आहे. बरं, काय वाटतंय तुम्हाला वाकड गावामध्ये ह्या सुविधा झाल्या पाहिजे? आज झालं पाहिजे. काय झाल्या पाहिजे? आता काय असेल आता पोरांचे, आता काय असेल ते पोरांच्या कॉलेज बिलेज एखादं कुठेतरी. असं कॉलेज नाही एवढ्या जाग्यात. कॉलेज नाहीये? नाही, बाहेर आहे कॉलेज. बाहेर कुठं? बाहेर ताप चिंचोड इकडे रायच्या पुढं तिकडे कॉलेज, इथे वाकडगाव. तर या ठिकाणी आपण
नागरिकांच्या या ठिकाणी केल्या आहेत. गार्डनची व्यवस्था व्यवस्थित नाही आहे, परंतु आपण खाली पण राऊंड मारून येणार आहे. खाली पण काही नागरिक बसलेले आहेत. थांबा ना, खाली 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 आहेत पब्लिक. शहरामध्ये जी आता स्मार्ट सिटीची डेव्हलपमेंट वगैरे चालूच आहे ते तर चांगलंच आहे. फुटपाथ वगैरे जे होत आहेत, बाकीच्या नवीन सुविधा जे ते प्रोव्हाइड करतायत, बाकी बऱ्याच ठिकाणी प्लेग्राऊंड वगैरे बऱ्याच ठिकाणी बरंच डेव्हलप झालं आहे. डेव्हलप झालेला आहे. मग एकंदरीत कामं व्यवस्थित सुरू आहे. हो, काय वाटतं, आजची स्त्री सुरक्षित आहे का? सध्या तरी वाटत नाही. वाटत नाही. काय उपाययोजना पाहिजे? काय वाटतं? काय 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 बदल घडले पाहिजे? सेफ्टीसाठी आता गव्हर्नमेंट पण बरंचसं नियोजन ते करताच आहे की पोलिसांचे कॉन्टॅक्ट्स वगैरे, ते व्हॅन, सेफ्टी व्हॅन्स वगैरे जे की तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत असं ऐकलं होतं. ते अजून प्रत्यक्षात बघितलं नाही तसं झालं आहे का नाही ते. बरं, नवीन चेहरा पाहायचा आहे का आमदार म्हणून? तसं काही नाही. आमदाराचं असं आहे की जे कामं करतात, जे जनतेसाठी जे कामं करतात ते परत येऊ शकतात, असं काही नाही. म्हणजे विद्यमान आमदारांच्या कामावर तुम्ही एकंदरीत खुश आहे? हो बदल किंवा डेव्हलपमेंट होते असं तुम्हाला वाटतंय? हो होते. तर एकंदरीत आपण या ठिकाणच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. या ठिकाणी